करताय? त्याला ही नोकरी मिळवून द्यायची नव्हती ना आपल्याला. अरे म्हणून काय गधाड्या चोर? अहो खोटं बोलायलाच लागणार होतं. तुमचं काम झालं ना तुमचं काम झालं तर. अरे पण मग दुसरं काहीतरी सांगायचं ना. सांगायचं की तो वेडा आहे. हा वेडा असं जर का सांगितलं असतं आणि त्याच्याशी बोलल्यानंतर त्याला कळलं असतं की मी खोटं बोलतोय म्हणून. अरे मग सांगायचं की हा त्याची आई वेडी आहे. एवढं खरं कसं बोलणार? खोटं बोलायचं ठरलं होतं ना आपलं. अरे हा हा सुवर्णा, तुझी आई खरंच वेडी आहे का ग? माहित नाही का. वृंदे, अगो प्रसाद येऊक नाही अजून. बघा ना काकू, मी पण कधीची वाट बघते, अजून आला नाही येतो. त्यात काळजी करतस, मिळतली त्या का नोकरी. थोडं गुणाचं हाता, इमानदार, खरा बोलणारो. हा कोणी पण झटकन नोकरी देऊन टाकीत त्या का. पण काकू मला वाटतं की त्याच्या एकट्याच्या नोकरीवर आमचं नाही भागणार. म्हणजे मलाही काम करायला हवं आणि 4 पैसे जोडायला हवे. काकू माझ्या मनात आलंय की मी ट्युशन्स घ्यायला हव्या. घे बाय, बेस्ट आयडिया हा. नाहीतरी आपल्या शेजारच्या शाळेत कोणी शिकवणारच नाही म्हणून राणे काकू बोंबलत असतात. त्यांच्या 2 पोरींची ट्युशन किती घेत नाही तू? हा हो चालेल. मी त्या दोघींची ट्युशन घेतली ना की आपोआप बाकी लोक पण विचारायला येतील. अगो पण मी किती आले त्याच विसरले. हा अगो तुझ्या काकांच्या ऑफिसात तो यादव हा ना, त्याच्या लग्नात मी चाललंय. तुमच्या दोघांकरता काय करून ठेवता माका सांग. काकू तुम्ही काहीही करू नका. घरात डाळ तांदूळ आहे, मी खिचडी करून घे. खरा मा, नाही तर पटकन खिचडी करून आणून देते. नाही काकू, तुम्ही जा लग्नाला, मी घेईन खिचडी करून. बर येते लवकर. हा हो चल. प्रसाद, अरे गप्प काय आहेस? चेहरा का पडलाय आणि असा? प्रसाद प्लीज काहीतरी बोल. काम नाही झालं का? अरे मग ठीक आहे ना. हे बघ, आपण काय ठरवलंय, काहीही झालं तरी आपण खचून जायचं नाही. अजून 50 रिजेक्शन जरी आले ना तरीही चालेल, पण आपण खचून जायचं नाही. आपण अजिबात गिवअप न करता प्रयत्न करत राहायचे. कालची नोकरी मला मिळाली नाही कारण त्यांना माझं शिक्षण कमी वाटलं. त्यांना तेवढ्या लायकीचा मी नाही वाटलो म्हणून त्यांनी माझा अपमान नव्हता केला. पण आज मी जिथे गेलो होतो ना, तिथल्या लोकांनी माझा अपमान केला. अरे पण काय म्हणून अपमान केला तुझा? चोर ठरवलं ग मला त्यांनी. त्यांच्या ऑफिस मधून धक्के मारून मला हाकलून दिलं. चोरटा म्हणाले मला. हे पण का? कळतच नाहीये ते असं का वागले माझ्या बरोबर. आयुष्यात कधीही चोरी केलेली नाहीये वृंदा. अगं बाबांच्या दुकानात बसायचो तेव्हा 5 पैसे सुद्धा विचारल्याशिवाय घेतले नाहीत मी कधी. आणि या लोकांनी मला चोर ठरवलं. का केलं त्यांनी असं? माझी मजबुरी होती म्हणून मी त्यांच्याकडे गेलो होतो ना नोकरी मागायला. यात माझा काय दोष? यार चौकात खूप अपमान केला त्यांनी माझा. प्रसाद, त्यांचा नक्की काहीतरी गैरसमज झालाय. नाही. अरे त्यांना दुसऱ्याला बोलायचं असेल आणि चुकून तुला बोलले असतील ते. नाही वृंदा, मला माहितीये. अगं मी तिकडे गेलो ना तर सगळेजण विचित्र नजरेने माझ्याकडे बघत होते ग. एकाने तर मला बघितल्या त्याचा मोबाईल खिशात टाकला.
का केलं त्यांनी असं? का अपमान केला माझा? द्यायची नव्हती नोकरी तर स्पष्टपणे सांगायला हवं होतं ना त्यांनी. काय म्हणाले माहितीये? मी आधीच्या कंपनीमध्ये चोरी केली, तिथून मला हाकललं आणि म्हणून इकडे आलोय नोकरी मागायला. नाही प्रसाद, हे बघ त्यांचा नक्की काहीतरी गैरसमज झालाय. काय म्हणाले ते? आधीची नोकरी ना? अरे पण तू तर नोकरीच केलेली नाहीयेस. हे बघ त्यांचीच काहीतरी गडबड झालीये. त्यांना तुझ्यासारखा एखादा दिसणारा माणूस किंवा नाही तुझं नाव प्रसाद नावाचा दुसरा कुठला तरी माणूस असेल आणि म्हणून गडबड झाली असेल. बघ तू अजिबात मनाला लावून घेऊ नकोस, काहीही होणार नाही. अगं दिसण्यात साम्य असेल, नावात साम्य असेल, पण बायकोच्या नावात साम्य असू शकत नाही ना. त्यांनी तुझं नाव घेतलंय माझी बायको म्हणून. त्यांनी तुझं नाव घेतलंय माझी बायको म्हणून. कसा होईल गैरसमज? बंद कर. पुरे झालं, बारीक झालं असेल ते आता. हे बघ नाश्त्याची सगळी तयारी झाली ना की आपण पटापट स्वयंपाकाच्या तयारीला लागूया. तू दुपारचं जेवण नेऊन दे. मी दिलंय म्हणून सांगू नको, नाहीतर रागवून जेवायचं नाही. आणि त्यांनी विचारलं तर काय सांगू? सांग ना तू केलंयस म्हणून. हे बघ आणि तरीही ऐकलं नाही ना, नाही म्हणाला ना तर रड त्याच्या समोर. त्याला ब्लॅकमेल कर. काहीतरीच काय, भावाला ब्लॅकमेल करून जेवणाच्या बदल्यात पैसे मागू? हे देवा, अगं सुवर्णे अशी कशी ग तू बावळट. अगं ब्लॅकमेल कर म्हणजे काय, त्याला बहिणीच्या मायेनी समजाव, प्रेमाने बोल, पाहिजे तर खोटं सांग, रड, काही कर. काहीच ऐकलं नाही ना तर शपथ घाल असं म्हणायचं होतं मला. कळलं तुला? पण त्याला जेवू घाल बाई, कळलं? अशी कशी ग तू बिंडोक. जा मग, मी नाही करत. अगं बर तू जा, करशील ना सगळं व्यवस्थित करशील ना? हा कर. हा काही बावळटपणा करू नको. हा माझी आई तिकडे नाही ग, काही बावळटपणा करणार नाही. तू अजिबात टेन्शन करू नको. जा बरं पटपट करून दे. हा बर, हे ना ही गवार नीट करून दे. मी तोपर्यंत नाश्त्याचं बघते. धर. नाही ग, मागच्या वेळा नीट करत होते तेव्हा माझं नख तुटलं होतं. मी नाही करणार. कशा ग दोन्ही तुम्ही पोरी बिन कामाच्या. बरं ठीक आहे, मी गवार तोडते, तू नाश्त्याकडे बघ. हा आणि हे बघ म्हटल्यावर नुसतं बघत बसायचं नाही पातेल्याकडे. अधून मधून पोहे ढवळायचे, नुसते शेंगदाणे खायचे नाहीत, नाहीतर आतले पोहे जळतील. कळलं? हो कळलं. हा त्याच्यावर कोथिंबीर आणि खोबरं पण टाकायला पाहिजे, कारण प्रसादला फार आवडतं. बघ नेमकी कोथिंबीर संपलीये. प्राची जा, जरा कोथिंबीर घेऊन ये जा. हे आई असली चिंदी कामं मला नको ग सांगत जाऊ. अगं कसली ती खाणेडी मासिकं वाचत बसतेस, त्यापेक्षा सांगितलेलं काम कर जा. कोथिंबीर घालायची मला कांदे पोह्यावर, प्रसादला आवडते. अगं आई मग तो खाईल ना एक दिवस कोथिंबीरी शिवाय. तू ह्याचे काही डबा करून पाठवतेस ना, हेच खूप आहे त्या वृंदासाठी. ये मी दादासाठी पाठवते डबा. जास्त आगाऊपणे बोलायचं नाही हा प्राची. चल जा. कांता, सकाळपासून पाहतोय काय गडबड चालली. प्रसादच्या नादाला लागू नकोस तू. अहो मी कुठे नादाला लागतेय, मी फक्त त्याला डबा करून पाठवते. अहो दातावर मारायला पैसा नाही त्याच्याकडे. 2 दिवस पोराने काय खाल्लंय काय नाही कोणाला माहिती. कशी असली तरी आई आहे हो त्याची. पोराच्या पोटात घास गेला ना मलाही जरा शांतता येईल. आणि मी नाही जाणार आहे खरंच, तिच्या हस्ते पाठवते मी. एवढी तरी दया करा माझ्यावर. ठीक आहे, सुवर्णाला जाऊ दे डबा घेऊन. पण बोट दिलं म्हणून मनगट धरायला जाऊ नकोस तू.
इकडची कामं काय काय अर्धवट राहिले ती बघितली पाहिजे. 2-3 दिवस कामं झाली नाहीत काय, मग परत लफडी होती. ए प्राची, अरे वा, सकाळी सकाळी तू भाजी आणायला सुधारलीच वाटतं. माझ्याकडे तुझ्याशी बोलायला वेळ नाहीये. अगं असं काय करतेस? एकतर एवढ्या दिवसांनी भेटलो आपण, तरी तुला बोलायचं नसेल तर ठीक आहे. नाही बोलते ना मी. हरीश, आधी तुम्हाला सांगतो, इतके दिवस कुठे होता? मी पार्टीच्या कामासाठी पुण्याला गेलो होतो. इकडचे काय हलावाल? मी ऐकलं की वृंदा आणि प्रसाद घर सोडून गेले आणि वृंदाच्या माहेरी राहतात, खरंय? हो खरंय हे. ती वृंदा प्रसादाला अख्ख्या फॅमिली पासून दूर घेऊन गेली आणि स्वतःच्या माहेरी राहायला घेऊन गेली. आई म्हणते ती कधीच सुखी होऊ शकणार नाही. चुकतेस तू. उलट आता ती नक्की सुखी होईल. शेवटी त्या पागलखान्यातनं बाहेर पडली एकदाची. आणि काय ग, तू तर म्हणत होतीस की तुम्ही प्रसादला वृंदापासून तोडणार, त्यांना डिवोर्स मिळवून देणार, प्रसाद तिला सोडणार आहे. पण प्रसादने तर तुम्हाला सोडलं. चला, म्हणजे प्रसादला तरी चांगल्या वाईटाची जाणीव आहे म्हणायचं. माणसाची पारख करायला शिकलाय तो. म्हणजे पारख बिरख आहे ना हरीश. 4 दिवस उपाशी झाल्यानंतर सगळं उडून जाईल आणि नंतर झक्कत त्याला घरी यावंच लागेल. आणि त्याच्या मागोमाग तिलाही मान खाली घालून. पारखीने पोट भरत नाही ना. असं काही होणार नाही. असंच झालंय. अरे साधं जेवायला सुद्धा पैसे नाहीत त्यांच्याकडे. माझ्याही रोज डबा बनवून पाठवते त्यांना. आणि तुला जर इतकं वाटत असेल ना तर तू जाऊन विचार ना त्यांचा हाल हवाल. मला कशाला विचारतोय? हे घे तुझ्या लाडक्या मुलासाठी कोथिंबीर. बिचारं माझं पोरग नोकरी शोधते. काय झालंय काय माहित. हळवय ग, स्वभावाने हळवय. अगं आई, त्याचं लग्न झालंय आता. माहितीये का? परत परत आठवण करून देऊ नका. लग्न झालंय त्याची. त्याच्या बायकोनीच तोडलंय त्याला माझ्यापासून. फार हळवाय तो स्वभावाने. झालेलं दुःख कधी कोणाला बोलून दाखवणार नाही. एकटा सोसेल गुम्यासारखा. भूक लागली ना तर उपाशी राहील तसाच. पण तोंड उघडून कोणाला सांगणार नाही की बाई जेवायला दे मला. सुवर्णा, अगे सुवर्णा, चहा मिळेल? चहा चहा. सुवर्णे, तुझ्या नवऱ्याच्या घशात चहा ओत. आणि बरं का जावई बापू, आपण जो माझ्या मुलाला चोर ठरवून गोंधळ घातलेला आहे ना, त्याचं पुढे काय झालं ते जरा बघून या जा. काय झालं असणार? त्याला नोकरी मिळाली नसणार. तरीही तुम्ही सांगताय म्हणून मी बघून येतो. काकड्यांच्या बंगल्यामध्ये काय शिस्त आहे ते. शबाश, चहा आलं टाकून चहा. मी आलोच. जरा महत्वाच्या कामगिरीवरती चाललोय. आलोच. काय त्या बिळावर नागोबा. वृंदा, तू कुठेही जाणार नाहीयेस. प्रसाद, प्लीज मला अडवू नकोस. ज्या माणसाने तुला चोर ठरवलंय ना त्याला मी सोडणारच. वृंदा, असं काय करते? शांत हो ना प्लीज. दिल्या घरी तू सुखी रहा. दिल्या घरी तू सुखी रहा. प्रसाद, चहा घे. आणि हे काय? रोज पेपर मध्ये डोकं खुपसून बसलेला असतोस, मग आज काय झालं? प्रसाद, वृंदा, माझी हिंमतच होत नाही या पेपर उघडायला. भीती वाटते मला. हे बघ, असा विचार नाही करायचा. आणि मला सांग, पेपर सोडल्यास आपल्याकडे दुसरं कुठलं माध्यम आहे का नोकरी शोधायचं? ते ठीक आहे वृंदा, पण कालचा अनुभव आठवला ना की छातीत धस्स व्हायला होते. असं वाटतंय 2 दिवस 2 वेगळे अनुभव घेतले. आज अजून एक समोर येईल. नाही नकोच वृंदा. माझ्यात तेवढा नाहीये कॉन्फिडन्स. मला नाही करायची नोकरी.
नाही, मला झेपणारच नाही. प्रसाद, तू काल ज्या ऑफिसमध्ये गेला होतास तिकडचा मला पत्ता दे. ऑफिसचा पत्ता? हो कशाला? आता तू जाऊन तिकडे नोकरी मागणार आहेस का? हो. वृंदा, वृंदा ऐक माझं. वृंदा, तू कुठेही जाणार नाहीयेस. प्रसाद, मी जाणार आहे तिकडे आणि मला 10 रुपये दे. वृंदा, तू कुठेही जाणार नाहीयेस. प्रसाद, प्लीज मला अडवू नकोस. ज्या माणसाने तुला चोर ठरवलंय ना त्याला मी सोडणारच नाही. वृंदा, असं काय करते? शांत हो ना प्लीज. माझा राग तोवर शांत होणार नाही जोवर मी त्या माणसाला जाब विचारत नाही. अरे अशी हिंमत कशी झाली त्याची तुला चोर ठरवायची? तुला आधी भेटलेला नाही, काही नाही, कोणाचा तरी फोन आला आणि लगेच विश्वास ठेवला तरी. आणि खरं काय खोटं काय ते पडताळून बघायची त्यांना अजिबात गरज वाटली नाही का? हे बघ, तू जाशील बोलशील तरी तुला बरं वाटेल. अरे नोकरी मिळणार नाहीये परत. वृंदा, आपल्याकडे पैसेच नाहीयेत. प्रसाद, आपल्याकडे पैसे नाही म्हणून वाटेल तर आरोप खपवून घेणार आहे का आपण? वृंदा, नाही, एक मिनिट. नाही ते काय नाही. हे बघ, मला तिकडचा फोन नंबर दे. मी फोनवरच त्या माणसाला झापते. मला तिकडचा नंबर दे प्रसाद. तू माझं ऐक वृंदा. वृंदा ऐक, वृंदा ऐक माझं. काय ग वृंदा, काय ग एवढं चिडायला काय झालं? काय झालंय काय? अहो, काल मी त्या इंटरव्ह्यूला गेलो होतो हा? ना, तिथल्या माणसांनी माझा अपमान केला म्हणून चिडलीये आणि जाब विचारायला चालले. काही साध्य होणार नाही सांगावं असं कधी नसतं. प्रसाद म्हणतो ते बरोबर आहे, करेक्ट आहे त्याचं. हा खरं वृंदा, सुरुवातीला असे अपमान होतच असतात. हो, आता माझंच उदाहरण घे ना. सुरुवातीला केवढे अपमान झाले माझे, पण अपमान पचवले सगळे ते. म्हणून मी मोठा झालोय. अबुधाबीला जाऊन आलो मी. मग आणि आता मला सांग, असं चिडून असं कोणालाही जाब विचारून काही होणार आहे का? हा, पटतंय का तुला वृंदा? तू शांत राह, मी समजावतो. हा वृंदा, किती नीच असेल तो माणूस. अहो, प्रसाद सारख्या भोळ्या भाबड्या मुलावर अशी गलिच्छ आरोप करतो तो. नाही, त्याच्यावर पण कधी ना कधी हीच वेळ येईल. भाऊजी, माझे शाप भोगल्याशिवाय राहणारच नाहीये तो. हो हो हो, तुझं खरं आहे, खरं आहे. ते हा ते अलंकारसाठी कॉमिक्स आणायला पाठवलं होतं मला सुवर्णाने. मी येतो. हा, तू फ्रेश होऊन घे, मी जेवायला वाढते. मला जेवायची इच्छा नाहीये. आत्ताच्या आत्ता बाबूरावांना फोन करायचा, त्यांना सांगायचं वृंदा आणि प्रसादला घरातनं हाक लावून द्या. कळलं? दिल्या घरी तू सुखी राहा, दिल्या घरी तू सुखी राहा. काम फत्ते झालं. म्हणजे त्याला नोकरी मिळाली नाही. त्या साल्याला, साला म्हणजे मेवणा नाही का, माझ्या मेवण्याला नोकरी मिळाली नाही. अशा चोराला नोकरीवर ठेवण्यात काहीच अर्थ नाही. विषयाची परीक्षा घ्या कशाला, असं वाटलं असेल त्यांना बहुतेक. तो भेटला? हो, भेटला. केविलवाणा, गरीब, बिचारा, बापडा अशा तमाम शब्दांचे अर्थ चेहऱ्यावरती घेऊन बसलाय. माझं पोरग स्वभावाने गरीबच आहे, भोळसटच आहे. तू नीट लक्ष ठेवा, बारीक लक्ष ठेव लक्ष्मीकांत त्याच्यावर. त्याला नोकरी बिकरीची ना सवय नाही रे, आणि त्याला खरं तर गरजही नाहीये. त्याला कळत नाहीये सासूबाई. कळून उपयोग आहे म्हणजे ती भवानी बसते ना तिकडे भूल घालायला त्याला, आणि हा स्वभावाने भोळसट. मी तुला सांगते बघ, ती आहे ना, ती त्याला गुरासारखा राबवणार आणि स्वतः आराम करणार घरात बसून. ते काही नाही. हा, माझ्या पोराने नोकरी केलेली मला अजिबात चालणार नाही. आणि तुमच्या पोराने काकड्यांच्या घरी राहिलेलं मला अजिबात चालणार नाही. कळलं? आत्ताच्या आत्ता बाबूरावांना फोन करायचा, त्यांना सांगायचं
वृंदा आणि प्रसादला घरातनं हाक लावून द्या, कळलं? बरी आयडिया दिली आहे म्हणजे काय काय समजता तुम्ही मला? लक्ष्मीकांत म्हणतात मला. वाईट विचारांची फॅक्टरी आहे माझ्याकडे आणि दुसऱ्यांचं सतत वाईट करण्याच्या हलकटपणात विक्ट्री आहे. काय पटलं की नाही आता तुम्हाला सासूबाई? 2 शब्द बरे बोलले तर लगेच डोक्यावर मिऱ्या वाटायला बसायची काही गरज नाहीये. इथून घेतलं तिथे ठेव जाऊन चल.